आतापर्यंत एका लग्नाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील, मात्र तुम्हाला आम्ही अशा एका लग्नाची गोष्ट सांगणार आहोत ज्या लग्नाने प्रशासनाला अद्दल घडवली आहे। हे लग्न हिंगोली जिल्हा कधीही विसरणार नाही, कारण या लग्नामुळे जिल्हाधिकारी, पोलीस आणि आजूबाजूच्या गावांची चांगलीच धांदल उडाली। मळई गाव राज्य महामार्गापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे, पण गावाला रस्ता नाही। त्यात जटाळे कुटुंबात लग्न ठरलं, पण रस्ता नसलेल्या गावात वऱ्हाड येणार कसं हा प्रश्नच होता। त्यामुळे गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच लग्न लावायचा घाट घातला आणि प्रशासन खडबडून जागं झालं। आम्हाला फक्त रोडची अडचण आहे, शेतकऱ्याची अडचण आहे, माल नेण्याची, पुन्हा शाळेतले लेकरायची, शाळेत जायची, महिना महिन्याची झड असते, मुलं शाळेत जात नाही तर महिना गैरहजर पडते। दळा जायसाठी पेडगाव जायला लागते, दळण चिखलाचं गिरी नाही आमच्या गावात। असे प्रत्येक अडचणी आम्हाला मळीतल्या लोकांना आहेत। त्याकरता आम्ही इथं आंदोलन मांडलं आहे। फक्त रोड आम्हाला येण्यासाठी जाण्यासाठी, डबल वाहन येण्यासाठी आम्हाला रोड पाहिजे, दुसरं आमची काहीच अडचण नाही। गावकऱ्यांच्या पवित्र्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लावला। अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आणि वऱ्हाड पोहोचवण्याची व्यवस्थाही। पण लग्न लागल्यानंतर गावकरी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले। रस्त्याची अडचण असल्यामुळे आमच्या गावामध्ये 15 ते 16 महिला म्हणजे गर्भवती आहेत आणि आंदोलन आम्ही सुद्धा त्या रस्त्यासाठी आंदोलन केलं। तर याच्यामध्ये आमचं आंदोलन चालू असताना याच्यामध्ये 2 महिला गर्भवती होते, समजा त्या डिलिव्हरी झाल्या। आम्ही त्या बाजूवर टाकून समजा हिंगोली याच्यामध्ये नेल्या। समजा केवळ पोलिसांच्या मध्यस्थीने फक्त लग्नाच्या गाड्या गावात जाण्याची एवढी आमची व्यवस्था त्यांच्या वतीने झाली, परंतु आमचा हा प्रश्न पावसाळा येता तोंडावर बघता त्यांनी कुठलाही प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केलेले नाही। तरी जोपर्यंत आमच्या गावाला रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि जर असाच कालावधी शासन जर वेळ घालत असेल तर आमचं आंदोलन अधिक तीव्र आम्ही करणार आहे। रस्त्यासाठी निधी मंजूर झालाय, पण जिथून रस्ता होणार आहे तिथं काही लोकांची शेती आहे, त्यामुळे रुंदी करण्यासाठी जमीन देण्यास विरोध होतोय। सद्यस्थितीला हे प्रकरण जे आहे रस्त्याचं मळईच्या, ते प्रकरण उपविभागीय अधिकारी हिंगोली म्हणजे माझ्याच न्यायालयात चालू आहे। कनिष्ठ न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरुद्ध अपील करण्यात आलेला आहे आणि ते सध्या न्यायप्रविष्ट आहे माझ्याकडे। आणि ह्या प्रकरणात दोन्ही पक्षकारांची बाजू व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर आणि कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर योग्य तो कायदेशीर निर्णय घेण्यात येईल। महाराष्ट्रात रस्ता नसलेलं मळई हे काही एकमेव गाव नाही आहे, पण त्या रस्त्यासाठी त्यांनी केलेलं आंदोलन युनिक आहे। संजय घबाड, ABP माझा, हिंगोली।